अशी आपण साड्यांची थप्पी ठेवतो ना, तर खूप साड्यांची गर्दी, जागा पण खूप लागते. आता मला ह्या बॅगेमुळे जागा नाही लागणार, मस्त बसतील ते. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मस्त आहात ना? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात करण्याआधी माझ्या गोड गोड ताईंचं आणि गोड मैत्रिणींचं मनापासून स्वागत करते. तर आता वाजलेत 12. त्याच्या आधी माझं सगळं काम झालेलं आहे. आर्या गेली 9 वाजताच कॉलेजला गेली, तिला टिफिन वगैरे दिला, ते पण गेलेत. तर मला आज कपाट आवरायचंय. तर मी कपाट कशी आवरते, कशा कपडे घड्या घालून ठेवते, हे तुमच्या बरोबर मी शेअर करणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जा. आणि सगळं म्हणजे मी आता कपाट आवरायला एक म्हणजे मुहूर्तच निघत नव्हता. मी रोज कपडे आपण कसं बघतो तर आज करेल आज करेल, पण त्याला आज मुहूर्त लागलाय. तर चला मग मी करते. आणि मेन म्हणजे कपड्याचं कसं, आपल्या कपाटाचं एक कपडे काढायला गेलो आपण घाईच्या कामामध्ये, तर दुसरे कपडे पडतात. आणि किती पण आवरा, कपडे किती पण व्यवस्थित ठेवा, घाईच्या कामात आपलं असं होतच आणि खूप अस्ताव्यस्त होतात. त्याच्यामुळे आज मला कपाट आवरायचंच होतं. कपडे मी दाखवते कशी ठेवते. तर चला, तर तुम्हाला मी दाखवते की 4 दिवस आधी मी मिशोवरून साडीचे कव्हर मागवले होते. तर साडीचे साईजचे बरोबर आलेत. छान आहे, वेगळा कलर मागवला मी. तर बरे पडतात हे असे साडीचे कव्हर घालायला. चला, आता त्याचा आज मुहूर्त निघालाय. तर करूया सुरुवात. तर ते हे जे मिशोवरून मागवलेले मी साडीचे बॅग आहेत, ते सगळ्या पहिल्या साड्या भरून घेते आणि नंतर मग कपाट लावायला सुरुवात करते. आता ही जी बॅग दिसते ना, त्या मोठ्या बॅगेतच मी साड्या अर्ध्या ठेवायची, अर्ध्या कपाटात असायच्या. त्याच्यामुळं मग मला कोणती साडी घालायची, तर कुठली साडी पाहिजे ती भेटतच नव्हती. तर मग हे असे बॅगा मिशोवरून मागवल्या तर खूप फायदेशीर आहेत. म्हणजे एकावर एक ठेवता येतात, पाहिजे तशा घेता येतात. बॅग अशी मस्त आहे ना, की साडी एकदम परफेक्ट बसते त्याच्यात. अशी बॅग छोटी वगैरे काहीच नाही, मस्त साईज आली. ही साडी सिंपलच आहे. जेव्हा देवीच्या टायमाला सेल लागला होता तेव्हा मी घेतली होती. कपडा वगैरे एवढा काही हे नाहीये, हलकाच आहे. पण ऑरेंज कलर होता त्या दिवशी देवीचा, तर नवरात्रीमध्ये घेतली मी. पण मला खास करून देवीच्या अंगावरची साडी हवी होती, त्यासाठी घेतली. हे बघा, आपल्याकडे एवढ्या साड्या असतात ना, की कपाटात पण मावत नाही. कपाटात आर्याचे कपडे, माझे कपडे, त्यांच्या कप्प्याला एवढी जागा लागत नाही, तेवढी दोघांच्या कपड्यालाच जागा लागते. आपल्याकडे किती पण साड्या असल्या तरी पण लग्न वगैरे किंवा काही कार्यक्रम असेल, तर आपण बोलतो आपल्याकडे साडीच नाहीये. तुमचं पण असंच असतं ना? माझंही तसंच आहे. त्यामुळे आपण साड्या घेत जातो आणि आपण साडी एकदा घातली, की असं वाटतं की नको, ही साडी पुन्हा नको घालायला. त्यामुळे आपण साड्या घेत जातो आणि नुसतंच घेऊन ठेवत असतो. आता मी जशा साड्या ठेवते तशा त्या साड्यांबरोबर त्यांचे त्यांचे मॅचिंग ब्लाउज पण त्या बॅगमध्ये ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे मग इथे-तिथे आपल्याला शोधायला गरज नाही लागत आणि बरोबर असतं, भेटतात. आता हा ब्लाउज बघितला, हा ब्लाउज माझा खूप छान आहे. शिवून घेतला होता माझ्या बहिणीकडे. माझे बरेच असे ब्लाउज तुम्हाला मी मागे पण दाखवले असतील, की माझ्या बहिणीकडेच मी शिवून देते. ती खूप छान आणि डिझाइन वगैरे तिच्या मनानेच करत असते. तर खूप छान माझ्या बहिणीची पण साडीची चॉईस, कपड्यांची चॉईस खूप छान असते. मी तिलाच विचारत असते. तर अशा पद्धतीने मी अशा साड्या आणि त्यांचे मॅचिंग ब्लाउज वगैरे सर्व एकसाथ ठेवून दिलेत. आता फटाफट बाकीचं सगळं आटपते, बॅगेमध्ये ठेवून देते. म्हणजे मग कपाट लावायला मोकळी होईल मी. मग ते कपाट आता लावायला घ्यायचंय मला. जे कपडे आता घालायचे नाहीयेत ना, ते सेपरेट एका बॅगमध्येच ठेवणार आहे. आता फटाफट करते, नाहीतर मग व्हिडिओ खूप लॉंग होईल, खूप मोठा होईल व्हिडिओ. ही बघा, ही साडी माझ्या भावाने दिली होती. भाऊबीजला दिली होती. पण साडी खूप सुंदर आहे. खूप छान दिसते ही साडी. हे बघा, बसते पण अशी व्यवस्थित साडी.
चला आता पटापट करून घेते मी, हे सगळा पसारा आवरते. हे ह्या सगळ्या साड्या अशा ज्या पॅक केल्यात त्या कपाटात लावते. आता आपल्याला कपाटच आवरायचं बाकी राहिले. हे साड्यांचं तर झालं. हे आर्याचे कपडे आणि खूप सर्व काही वेगवेगळं करावं लागणार. माझे ड्रेस कपाटातले सगळे आर्याचे कपडे ना दोघांचे मिक्स झाले, ते वेगवेगळे करून गड्या मारावं लागणार. चला आता आवरते फटाफट, पसारा खूप पसारा पडलेला आहे. सगळं व्यवस्थित तर घड्या मारून वगैरे सगळं झालंय, तुम्हाला दाखवते. हे बघा सगळ्या घड्या मारून झालेत आणि हे पण पॅक करून ठेवलं. असं आहे असं आमचं छोटस कपाट. तर आता त्याच्यावर मी सगळा पसारा काढलेला आहे. कपाट लावूया आता. सगळे कपडे काढलेत, खाली त्यांचे कपडे आहेत ती आता मी काढते. पहिला आमच्या दोघांची कपडे, आर्याची माझी वेगळी करते, छान मस्त घडी करून ठेवते साईडला. त्यांची कपडे इतकी नाहीत, तेवढी आमच्या दोघींचीच कपडे जास्त आहेत आणि आपल्याला किती पण कपडे घेऊ कमीच पडतं. चला मी दाखवते. कपड्यांची आधी घडी घालून ठेवते. आर्याचा घागरा आहे तो पण असा बॅग मध्ये ठेवलाय, म्हणजे खूप सेफ राहतो. खूप अशी आर्याची कपडे आहेत ना, किती घेत असते आणि एकदा घेतलं की ती घालतच, दुसऱ्यांदा घालायला बघत नाही. बाहेर गेलं की पहिली कपडे घ्यायला बघते. इतकी कपडे असतात ना तिची, बापरे. आणि तिचे पप्पा पण असं एकुलते काही म्हणून ती जे बोलेल तेव्हा बाहेर जेव्हा जाईल तरी कपडे घेत राहते. किती स्वतःचे कपडे म्हणा किंवा वह्या पुस्तकं वगैरे तिचं जे जे काही सामान असेल ते ती व्यवस्थित ठेवते स्वतः, म्हणजे कपड्यांची घडी वगैरे घालून स्वतः वेगवेगळी असं सेपरेट छान असं सर्व ठेवते. ती सवय चांगली आहे. पण कपड्याच्या बाबतीत म्हणलं ना, बाहेर गेली की तिला ती वस्तू पाहिजे म्हणजे पाहिजेच आणि तिचे पप्पा पण लगेच घेतात. सगळ्याच मुलांच्या आई वडील आपल्या मुलांवर लाड करतात, प्रेम करतात. तसं पण आर्याचं कसं एकुलते एक आहे म्हणून बाहेर गेलं की ज्या कपड्यांवर हात दाखवेल तर तिचे पप्पा घेतात. आता सर्व तिचे कुर्ते वेगवेगळे ठेवते आणि टी शर्ट वेगळे ठेवते, म्हणजे शोधावं लागणार नाही असं, म्हणजे व्यवस्थित लावून ठेवणार. आता ह्या सगळ्यांची मी घडे घालून ठेवलेत कपड्यांची. कुर्ते सेपरेट ठेवणारे, टी शर्ट, जीन्स पॅन्ट हे सगळे सेपरेट सेपरेट ठेवून देणारे, म्हणजे पाहिजे तेव्हा पटकन काढता येतात. हे बघताय हे सगळे स्वेटर आहेत तिचे, सेपरेट कप्पे आता वेगळाच बनवणारे स्वेटर साठी. पण अजून 2-3 आहेत ते स्वेटर बॅग मध्ये सेपरेट ठेवून दिलेत. आणि हे आपलं रेग्युलर असे लागतात म्हणून मी 2 खाली कपाटात ठेवून दिले. असे कपडे बघितले ना तर माहिती नाही पडणार, पण आता बाहेर कपडे काढले ना तर माहिती पडतात की किती कपडे आहेत. असे किती 2-3 बॅगा भरतील इतके कपडे आहेत. मस्त हे बॅग मध्ये आपण भरलेले साड्या, साड्यांची थप्पी ठेवतो ना तर खूप साड्यांची गर्दी, जागा पण खूप लागते. आता मला ह्या बॅगेमुळे जागा नाही लागणार, मस्त बसतील ते. आता ही साडी बघताय तुम्ही, छान आहे, याची बॉर्डर वगैरे पण छान आहे. आम्ही आर्यासाठी स्पेशली साडी शिवून घेतली होती. बहिणीकडे प्रोग्राम असतो, गणपती असतात किंवा आम्ही सर्वजण एकसारखे साडी नेसतो, तर म्हणून तिला पण आम्ही घेतली. तर तिची पण चॉईस खूप छान आहे, तिच्याच चॉईसने घेतली होती ही साडी. कपाट तर आता लावून झालंय माझं. त्याचे जे छोटस कपाट आहे अजून एक, तर त्याच्यामध्ये ती नाईटचे ड्रेस, टी शर्ट, घरी घालणारे टी शर्ट हे सगळे ठेवलेले आहेत. ते पण कारण मी रेग्युलरचे कपडे ह्याच्यात काहीच कपाटात काहीच ठेवले नाहीये.
तर ते सगळे नवीन म्हणजे जे आपण कधी बाहेर जाताना घालतो तेच कपडे त्याच्यात ऍड केलेले आहेत. बाकी काही नाही ठेवलेले. हे बघा तुम्हाला दाखवते. ह्याच्यात आर्याचे सगळे कपडे आहेत. सगळे कुर्ते, वन पीस वगैरे हे सगळे त्याच्यात ठेवलेत. आणि ह्या दुसऱ्या सेक्शन मध्ये ते माझे कपडे आहेत. माझे नवीन कधी बाहेर जाताना वगैरे आपण घालतो ते वन पीस आणि कुर्ते वगैरे तेच आहेत. आणि ह्याच्यामध्ये सगळे टी शर्ट वगैरे आहेत. ह्याच्यामध्ये सगळे टी शर्ट आहे. पाठीमागे जे गरमीत वगैरे म्हणजे काही लागत नाही ते साईडला म्हणजे बाजूला ठेवलेत पाठीमागे. आणि पुढे तेच टी शर्ट वगैरे. ह्याच्यात आर्याचे घागरा वगैरे होता आणि वन पीस आहेत. जो हेवी असतो ना तो मी ह्याच्यामध्ये ठेवलेला आहे. ह्याच्यामध्ये तेच आहे टी शर्ट वगैरे जीन्स पॅन्ट आहेत आर्याचे. आणि अजून वेगळ्या ह्याच्यात पण ठेवलेले आहेत. नंतर दाखवते तुम्हाला. ह्याच्यामध्ये खाली मी पेटीकोट वगैरे ठेवलेले आहेत. खाली सगळ्या सेक्शन मध्ये पेटीकोटच आहेत सगळे माझे साड्यावरचे. आता ह्या बाजूला बघूया. ह्या बाजूला ड्रेस आहेत ह्या बाजूला सर्व. आणि ह्याच्यामध्ये सगळ्या मी साड्या जे मिशोवरून मागवले होते त्या बॅग मध्ये अशा साड्या मी भरल्या दाखवलं तुम्हाला. हे सगळं एकाच बाजूला सगळं. अर्धी जागा रिकामी दिसते त्याच्या अजून भरलेल्या साड्या आहेत त्यावरती आता ठेवून देते त्याच्यावर. म्हणजे तो सेक्शन पूर्ण साडीचा रिकामी तो भरून जाईल. त्याच्या खाली त्यांची कपडे आहेत. हे सगळं हे दोन सेक्शन त्यांचेच आहेत. शर्ट्स आणि पॅन्ट हे दोन कपडे त्यांना दिलेले आहेत. आता ह्या बाजूला दाखवते मी. साईडला जे हुक आहेत ते फक्त बॅगा अडकवल्यात रेग्युलरच्या. तर हे बघा मी असं तुम्हाला दाखवते कपाट ठेवलेलं आहे नीट व्यवस्थित घडी घालून. कसं लावलंय कपाट? खूप छान लावलेस. छान लावलंय ना. थँक्यू. छान दिसत. की मी हे कपाट कसं लावलंय तुम्हाला आवडलं का तर मला नक्की कमेंट करा. आणि आज तर मी खूप कंटाळले. खूप कपडे आपले घडी वगैरे मारून ठेवलेत मी. बाकीचे कपडे ठेवून दिलेत. वेगवेगळे कपडे सगळे काढून ठेवले. जे घालायचे नाही ते पण कपडे काढून ठेवलेत. सर्व वेगवेगळे करून ठेवले. आणि आता ह्याच्यामध्ये मला काहीच मी गर्दी करणार नाही. एवढं सुटसुटीत ठेवणार आहे. हे बघा. तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता व्हिडिओचा मी इथेच एंड करते. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.